पुणे महापालिकेचं वर्ष 2024-25चं अंदाजपत्रक आज सादर केलं जाणार। अंदाजपत्रकात कोणत्या योजनांसाठी किती निधी असणार याची पुणेकरांना उत्सुकता। नवी दिल्लीत भाजपची जागा वाटपाबाबत काल झाली महत्त्वाची बैठक। अमित शहा, जेपी नड्डा, बीएल संतोष, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार बैठकीला उपस्थित। भाजपची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी लांबणीवर पडण्याची शक्यता। 8 मार्चला मोदींचा आसाम दौरा असल्यानं भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक थेट 10 मार्चला होईल अशी चर्चा। नऊ तारखेला महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकरांसोबत पुन्हा बैठक। जागांबाबत अंतिम निर्णय होणार। काल झालेल्या बैठकीत 17 जागांबाबत चर्चा झाली। उद्धव ठाकरे आज आणि उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा। उपमुख्यमंत्री अजित पवार गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम दौऱ्यात उपस्थित राहणार। मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर। राज ठाकरे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे नाशिकमध्ये बॅनर। महाविकास आघाडीच्या बैठकीत काही ठोस ठरलेलं नाही, त्यामुळे येत्या आठवड्यात पुन्हा बैठक होईल। तिन्ही पक्षांनी जागा वाटपाबाबत स्पष्टता आणावी। वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मुखळेंची प्रतिक्रिया। सध्या मी यावर काही बोलणार नाही, पुढच्या बैठकीत सगळं ठरणार आहे। प्रकाश आंबेडकरांची बैठकीबाबत माहिती तसंच माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला काय वाटतं असं सूचक विधान देखील प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आलं। 2 दिवसात वंचितकडून पुन्हा एकदा जागा वाटपाच्या संदर्भातला नवा प्रस्ताव महाविकास आघाडीला दिला जाणार। त्यानंतर वंचितच्या समावेशाबद्दल निर्णय घेतला जाईल। काल झालेल्या बैठकीत सर्व जागांबाबत सकारात्मक चर्चा झाली। महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत। जागा वाटपाबाबत एकत्र बसून घोषणा करू, खासदार संजय राऊतांची माहिती। बैठकीत सकारात्मक चर्चा झाली। 2 दिवसात निर्णय होईल। मवियाच्या बैठकीनंतर बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य। भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल अशा जागांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आलाय। इतर जागांबाबत योग्य वेळी माहिती मिळेल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा अजित पवार गटालाही मिळाव्यात, मंत्री छगन भुजबळांची भूमिका। यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न सुरू, भुजबळांची माहिती। मित्रपक्षांनी प्रस्ताव दिलेत, कोण कुठे जिंकेल त्यावर चर्चा करत आहोत। सर्वांच्या समाधानानं लोकसभा जागा वाटप होईल, मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती। जागा वाटपासंदर्भात भुजबळांची व्यक्तिगत मागणी। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं भुजबळांना प्रत्युत्तर। छगन भुजबळ जेव्हा बोलतो तेव्हा पार्टी बोलते। मुनगंटीवारांनी मतमतांतर करण्याची आवश्यकता नाही। आम्ही त्यांना विचारून जागा मागणार नाही, तर दिल्लीतील भाजपच्या लोकांशी बोलून जागा घेऊ, भुजबळांचं प्रत्युत्तर। निवडणूक लढवण्यासाठी सोयीस्कर असलेल्या 10 ते 12 जागांवर आमचा दावा। दिल्लीत झालेल्या बैठकीत प्राथमिक चर्चा। 2 दिवसात जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, छगन भुजबळांची माहिती। चंद्रपूर लोकसभेसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार इच्छुक। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी शिवानी यांच्या भेटी सुरू। त्यांच्या दाव्यामुळे आमदार प्रतिभा धानोरकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचाराचा अड्डा झाली। अधिकाऱ्यांच्या आडून सत्ताधारी भ्रष्टाचार करतायत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप। बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, सहायुक्त सुधाकर शिंदे यांची तात्काळ बदली करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। काँग्रेसचा गॅरंटी हा शब्द भाजपनं चोरला। आमचा गॅरंटी दिलेला शब्द पूर्ण केला जातो, मात्र भाजपची गॅरंटी ही जुमलेबाजी गॅरंटी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भाजपवर टीका। आदर्श या शब्दाला देखील याआधी बदनाम केलं गेलं, त्याच्यावर टीका केली गेली। आता तोच आदर्श त्यांनी त्यांच्यात सामावला। आदर्श घोटाळून नाना पटोले यांचा अशोक चव्हाणांवर निशाणा साधून भाजपला टोला। जनतेने ठरवलं या टॅगलाईन खाली काँग्रेस आगामी निवडणूक लढवणार। सक्षम उमेदवार देणं आणि निवडून आणणं हेच आमचं धोरण, सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा राहील, पण बच्चू कडूंचा पक्ष आता भाजपात विलीन होईल, त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये। आमदार अमोल मिटकरींचा कडूंना टोला।
महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे चालू असलेल्या जुगाराबाबत संजय राऊतांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. ऑनलाईन लॉटरीच्या रूपानं हे अड्डे बेकायदेशीरपणे चालवले जात असल्याची पत्रातून माहिती. प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर खोटारडे असल्याची सडकून टीका. वंचित बहुजन आघाडीची नवी मुंबईत पार पडलेली सभा आणि यावेळेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. प्रकाश आंबेडकरांचाही सभेतून हल्लाबोल. बारामतीत सुप्रिया सुळेंना निवडून आणण्याचा निर्धार. यासाठी सर्व ठिकाणी बैठक घेतल्या जातील. सचिन अहिर यांची माहिती. तर काँग्रेस राष्ट्रवादीवर घणाईशाहीवरून टीका करणाऱ्या शहांनी आधी आपल्या पक्षात पाहावं, सचिन अहिर यांचा टोला. इंदापूरच्या महिला मेळाव्याला सुनेत्रा पवारांची हजेरी. आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार, सुनेत्रा पवारांचं वक्तव्य. सुनेत्रा पवार इंदापूर दौऱ्यावर. तुम्ही साथ दिली तर आम्ही दोघं मिळून तुमचे प्रश्न सोडवण्याचं काम करू, सुनेत्रा पवारांचं सूचक विधान. शरद पवारांच्या राज्यात महाराष्ट्राची 40 वर्ष सडली म्हणणाऱ्या लोकांना शरद पवारांवर बोलण्याचा अधिकार नाही. शरद पवार गटाचे राजापूरकर यांचा अमित शहांवर निशाणा. बारामती लोकसभा मतदारसंघातील सुनेत्रा पवार यांची उमेदवारी 15 दिवसांपूर्वी जाहीर झाली. त्याचा जाहीर उल्लेख करत त्यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करणार असल्याची राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांची ग्वाही. शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर विधानसभेचा भाग असलेल्या नरसापूर इथे 9 तारखेला सभा घेणार. सभेला काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटेही राहणार उपस्थित. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील 137 पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार गटात प्रवेश करणार. शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. शाहू महाराज हे अभ्यासू नेते, ते कोल्हापूरला एक वेगळी दिशा देतील, संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य. तर शाहू महाराज निवडणूक लढणार म्हटल्यावर माझा प्रश्नच उद्भवत नाही, त्यांना विजय करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार, संभाजीराजे छत्रपतींचं विधान. संभाजीराजे छत्रपतींची लोकसभेतून माघार आश्चर्यकारक. गेल्या अनेक दिवसांपासून ते निवडणुकीची तयारी करत होते. त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ही धक्कादायक गोष्ट असेल, खासदार धनंजय महाडिकांची प्रतिक्रिया. शाहू महाराजांवर टीका करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते, वैयक्तिक टीका करणाऱ्यांना जनता उत्तर देईल, सतेज पाटलांचं वक्तव्य. तर घर म्हणून संभाजीराजेंनी स्तुत्य निर्णय घेतला, सतेज पाटलांची भावना. पाकिस्तानातून धमक्या येत असतील तर सरकारवर प्रश्नचिन्ह, खासदाराला धमकी असेल तर कायदा कुठे राहिला. नवनीत राणांना आलेल्या धमकी प्रकरणावरून आमदार बच्चू कडूंचा सवाल. विधानसभा निवडणूक आमच्यासाठी प्रथम, अमरावती किंवा अकोल्यातून निवडणूक लढू, बच्चू कडू यांचं वक्तव्य. मोदी हे उमेदवार असून त्यांच्यासाठी देशभरात शासकीय पैशानं जाहिरात केली जाते. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य. समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमींची संविधान बचाव रॅली धुळ्यात. मोदींनी ईव्हीएम मशीनशिवाय निवडणूक लढवावी आणि 400 जागा जिंकून दाखवाव्यात, अबू आझमींचं पुन्हा आव्हान. मावळ लोकसभेचा उमेदवार कमळ चिन्हावरच लढला पाहिजे, भाजपच्या विधान परिषद आमदार उमा खापरेंचं वक्तव्य. त्यामुळे श्रीरंग बारणेंच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चांना उधाण. ठाणे कल्याण हा संयुक्त मतदारसंघ होता, त्यामुळे इथला उमेदवार भाजपचा असावा अशी हजारो कार्यकर्त्यांची इच्छा. इथून निवडून येणारा उमेदवार हा पंतप्रधान मोदींचे हात बळकट करणारा असेल, विनय सहस्त्रबुद्धेंना विश्वास. तिथे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. विधानसभेला अध्यक्षांच्या निर्णयाला ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचं याचिकेद्वारे आव्हान. तिथे दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांची नागपूर सेंट्रल जेलमधून अखेर सुटका झाली. आज त्यांचे वकील आणि कुटुंबीय आवश्यक कायदेशीर ऑर्डर आणून जी.एन. साईबाबा यांची जेलमधून सुटका करण्याचे प्रयत्न करणार आहेत. तर तिथे मुंबईत राज्य क्रीडा विकास समितीची बैठक संपन्न. जिल्हा तालुका क्रीडा संकुलाच्या एकूण 89 प्रस्ताव मंजूर. क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची माहिती. लवासा प्रकरणी शरद पवारांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका. मूळ याचिकाकर्ते नानासाहेब जाधवांना उत्तर देण्याचे निर्देश. या प्रकरणाची सुनावणी 4 आठवड्यांकरता तहकूब. मंत्री दादा भुसे बदनामी खटला प्रकरणी जिल्हा न्यायालयाचा खासदार संजय राऊतांना दिलासा. पुढील सुनावणी 30 मार्चला. रेणुका सूतगिरणी कर्ज आणि जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी शिवसेना उपनेते अद्वै हिरे यांच्या जामिनावरील युक्तिवाद पूर्ण. हिरेंच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी.
सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सादर केलेला 2024-25 चा अर्थसंकल्प. विविध प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात 11,902 कोटी रुपयांची तरतूद. ठाण्यात नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत तरुणांना नोकरीच्या प्रमाणपत्रांचं वाटप. वामसेपचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा. वामन मेश्राम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेत राज्यात मवियाला दर्शवला पाठिंबा. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात एमआयएम पक्षाचा संकल्प मेळावा. मेळाव्याला एमआयएमचे कार्यकर्ते राहणार उपस्थित. जागतिक महिला दिनानिमित्त पीएमपीएमएलच्या महिला विशेष बसेसमधून महिलांना करता येणार मोफत प्रवास. सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत सेवा सुरू राहील. वाशिम जिल्ह्यातल्या कामरगावमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी लाखो रुपये खर्च, मात्र तरीही योग्य पद्धतीने नियोजन न केल्याचा ग्रामपंचायतीचा आरोप. कचरा व्यवस्थापनाच्या कामात ठेकेदाराकडून झालेल्या अपहाराची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी. बीडमध्ये मनोज जरांगे वाटेल आणि इतर 12 जणांवर गुन्हा दाखल. विना परवाना रॅली काढून धोकादायक पद्धतीने जेसीबीचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती. रायगडमधील सकल मराठा समाजाचं शासनाला निवेदन. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी रद्द करा. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या या मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. छत्रपती संभाजीनगरमधील रास्ता रोको प्रकरणी दाखल गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आलाय. 24 फेब्रुवारी रोजी वेगवेगळ्या ठिकाणी 50 ते 60 मराठा बांधवांनी हा रास्ता रोको केलेला होता. यासोबतच नांदेडमध्ये मराठा समाजाचं पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना निवेदन देण्यात आलं. मनोज जरांगे आणि आयोजकांवरील गुन्हा मागे घेण्याची निवेदनातून मागणी देण्यात आली. 4 मार्चला रात्री उशिरा मनोज जरांगे यांनी हा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलेला होता. तर तिथे हिंगोलीत भाजप आमदार तानाजी मुटकुळेंची गाडी मराठा तरुणांनी अडवली. 10% आरक्षण कसं टिकणार, मराठा कार्यकर्त्यांचा मुटकुळेंना सवाल. गेल्या 15 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर संगणक परिचालकांचं बेमुदत धरणं आंदोलन सुरूच. शासनानं दखल घेऊन निर्णय न दिल्यानं संगणक परिचालकांमध्ये असंतोष. वर्षा बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा आंदोलनकर्त्यांचा निर्धार. मुंबईमध्ये युवक काँग्रेसचं एसबीआय बँकेविरोधात आंदोलन. सुप्रीम कोर्टानं सांगूनही इलेक्ट्रोल बॉन्डबाबतची नावं एसबीआयनं जाहीर केली नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक. आग लागलेल्या भागात अनधिकृत स्क्रॅपचं सामान साठवण्यात आलं होतं, त्यालाच आग लागली. त्यासाठी पूर्णपणे प्रशासन जबाबदार. जितेंद्र आव्हाडांची कळव्यातील पारसिक नगर भागातील आगीवरून टीका. परभणी वनविभागाच्या कार्यालयात मनसेचं बोंबामारो आंदोलन. हजेरी पटावर सह्या नसतानाही अधिकारी कर्मचारी वेतन काढत असल्याचा आरोप. कार्यालयाला मनसे कार्यकर्त्यांनी ठोकलं टाळं. सांगलीच्या जतमध्ये पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागरिकांचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे साकडं. कोटलगीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात जाऊन पाणी प्रश्न मिटवण्यासह कर्नाटकात सामावून घेण्याची केली मागणी. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सरळ सेवा नियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप होणार. मंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार. लातूरमध्ये खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या बौद्धचिन्हाचं लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते अनावरण. 8 मार्चला उदगीरमध्ये रंगणार कुस्ती थरार. 34 लाखाच्या बक्षिसाचं वितरण होणार. गेल्या 20 वर्षांपासून मोबाईलला रेंज मिळत नसल्यानं बीडच्या आष्टी तालुक्यातील सुरुडी ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार. तात्काळ टॉवर बसवून या प्रश्नावर तोडगा काढावा, गावकऱ्यांची मागणी. नागपुरात राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात हजारो कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर. शेकडो कोंबड्यांचा मृत्यू. संबंधित पोल्ट्री फार्मच्या आसपासचा 1 किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित. परभणीमध्ये 12वीच्या परीक्षेआधी बायोलॉजीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याची चर्चा. संबंधित विषयात काहीही तथ्य नसल्याचं शिक्षण अधिकाऱ्यांचं वक्तव्य. पेपरवरील कोडनुसार पेपर तपासणीसाठी पाठवला. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. नाशिकच्या सिन्नरमध्ये गायीच्या हल्ल्यात बिबट्या जखमी. बिबट्या वनविभागाच्या ताब्यात. हा बिबट्या गोठ्यात शिकारीसाठी शिरला असताना गायीनं केलेल्या प्रतिहल्ल्यात बिबट्या जखमी. उपअभियंत्यांच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये 500 रुपयांच्या बंडलची मोठी रक्कम आढळल्यानं खळबळ. पुणे महापालिकेच्या पथविभागातील घटना. एका व्यक्तीनं संशयास्पदरित्या पैसे ठेवल्याचा आपचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष रविकांत काळेंचा आरोप.
मुंबई महापालिकेनं नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींवर मात करत अवघ्या 14 महिन्यात गोखले पुलाची उभारणी केली। रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून ही कामगिरी करण्यात आली। मंत्री मंगल प्रभात लोढांकडून गौरवोद्गार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।